बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो, काय बोले बोलावे, लाभेला बदुनावला, जीव झाला दर्शनी. भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते, लाभेला बदुनावला, जीव झाला दर्शनी. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी, लाभेला बदुनावला, जीव झाला दर्शने. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पानिम मंडनम मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरम कैंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, हरी दुसरे चरणा संतासिया, हरी चरणा संतासिया, हरी चरणा संतासिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्पृदिक् प्रदेशं, विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवाची. यौन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राण नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी, वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते. विठाला आता वैवासित पावना, ती भासती पंचानन समाना, तया श्रोत्याची आचरणी जाण, साष्टांग नमन करीतसो. आता गान गंधर्व देवता, कोकिळ कंठ स्वर अराखा, जी कीर्तनी वहिवासित लोका, तयाची आचरणी नमन गा. वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्षा मरेंद्रा समान, तयाची आचरणी दान, साष्टांग नमन करीतसो. मज दिसतसो परम विख्यातू, जो जान ब्रह्म याचा सुतू, नारद दान नाम तितिक्षु, तयाची आचरणी नमन गा. जेने धर्म जितविलाची बळी, तो संभाजी दान नभाळी, कावतरला जयाची कुळी, तया छत्रपतीची चरण कमळी, साष्टांग नमन करीतसो. विठाला पाद्य ज्ञानंच विदाय भक्ति विलोकितो येन समाधि राजः, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं सरसा गुरुंतं. भक्ति वैराग्य ज्ञान हेतिनी मूर्तिमंत जवळी, द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी करी. धनमान गृह देह आशा नशे जातिळ भरी, ऐसे संत नारायण बाबा त्यांशी मी नमन करी. शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती वाचे, वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. शरण शरण जे हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्ती त्याच्या वाटा, मज दावाव्या शुभटा.
बरवे देशावर झालो, बरवे देशावर झालो, काय बोले बोलावे, लाभेला बधुनावला जीव झाला दर्शने. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वसंत जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा असून जगद्गुरु तुकोबराय महाराज या अभंगातून संत कृपेने आपल्या जीवनामध्ये झालेला बदल व्यक्त करतात. अभंगावरती बोलण्यापूर्वी परिहार द्यायचा म्हणजे तो असा किम निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा भव्य आणि दिव्य भक्ती महोत्सव तथा ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन, हरिपाठ, काकडा भजन, अन्नदान इत्यादी सर्व कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत. आणि त्याचबरोबर आजच्या या 6व्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी कासार पिंपळगावकर यांच्या सर्वांच्या वतीने ही माझ्याकडे आलेली आहे. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माझे गुरुबंधू, गुरुजन मंडळी, आदरणीय गुरुवर्य हरिभक्त पारायण मृदंगाचार्य आमचे माणिक महाराज गरड वांगी संस्थान, अगदी सुंदर असं मृदंगाची साथ आहे त्यांची. तसेच दुसरे आमचे बालमित्र व बालसखा आमचे रामेश्वर महाराज गरड महाराजांची उपस्थिती आहे. तसेच दुसरे आमचे परममित्र असणारे उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारचे शेतकरी ते आमचे संतोष महाराज शिंदे देशमुख टाकळी परळी वैजनाथ यांची उपस्थिती आहे. आणि सर्व हे काकडा भजन करणारे आमचे गंगाराम महाराज असतील, ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक आमचे चेके महाराज असतील, समोर बसलेले जिवडे महाराज असतील, सर्व हे आदरणीय सर्व जुनी जाणती मंडळी, भजनी मंडळी. आणि तुम्हाला वाटत असं हे नवीन टाळकरी कुठून आणला? हा, हे आमचे भाचे. बघू जमलं तर जावाई करायचं, पण काय मेळ लागू द्यायचा अंदाज दिसाय नाही. आमचे दिग्विजय महाराज देशमुख यांची उपस्थिती आहे. आणि विनयकरी आमचे अण्णा यांचीही उपस्थिती आहे. सर्व माता भगिनी पुरुष मंडळी या मंडपामध्ये जे काय कोणी प्रत्येकजण अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सेवा करणारे, सर्व अन्नदान करणारे, आर्थिक मदत करणारे, कायिक सेवा करणारे सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला विठाला या ठिकाणी आमचे परम मित्र असणारे आपली परंपरा यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे मित्र, त्यांची कर्जतकर, त्यांना फोन केला आणि या म्हटलंय असा असं कार्यक्रम करायचा, शूट करायचा आहे. सध्या कसं आहे, मीडिया जमाना आहे, सध्या अपडेट असलं पाहिजे कायम. मस्त तुमच्याकडे ज्ञान आहे पण लोकांपर्यंत पोहोचलंच नाही, काय उपयोग. त्याच्यामुळे म्हणलं अनेक जणांना हे कीर्तन परत सुद्धा ऐकायला मिळते. अण्णा आपली परंपरा नाव बरोबर आहे ना, आपली परंपरा यूट्यूब चॅनल हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. काही अगोदर आलेल्या माता भगिनी, काही उशिरा येत आहेत त्या भगिनी, सगळे श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि या गावाला मोठी राजकीय परंपरा आहे. तसं आपलं गाव प्रापंचिक वैभवाने नटलेलं गाव आहे, आर्थिक बाजूने हे अगदी समृद्ध गाव आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे ही सर्व कृपा आदरणीय वैकुंठवासी सहकारमर्षी दादा पाटील राजाळे भाऊ, भाऊंच्या कृपेमुळे या गावाला एवढं सदन बनण्यात आलं. महाराज मी इथंच म्हणून नाही, नेहमी सांगतो, ज्या भागात जाईन त्या भागातल्या आमदारांनी जर कारखाना जर काढलेला असेल तर त्यांना आम्ही डबल धन्यवाद देतो. कारण का, एक कारखाना काढणं, साखर कारखाना म्हणजे सोपी गोष्ट नाही अण्णा. हजारो कुटुंब त्याच्यावर जगतात. आज आपल्या गावात आहे, आता तुम्हाला त्याचं किती गांभीर्य आहे हे मला काय माहीत नाही, पण ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या आमदारांनी कारखाने, साखर कारखाने काढले असतील त्यांना खरंच धन्यवाद. शेतकऱ्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे ती. म्हणून या ठिकाणी याच भूमीला लाभलेले सहकारमर्षी आदरणीय भाऊ यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांच्या कुटुंबातील सर्व राजकीय क्षेत्रातील ज्या ज्या पदावर असतील आदरणीय आपल्या शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या लाडक्या आमच्या भगिनी आदरणीय आमदार साहेब मोनिकाताई राजाळे यांचंही सहकार्य असतंच गावाला. आणि शाळा कॉलेज सर्वच बाबतीत तुमच्या गावाला अगदी भाऊंनी सर्व बाजूंनी नटलेलं गाव आहे. फक्त कमतरता एवढीच आहे, कोणची होते ते बी हळूहळू येतील. कसं असतंय, शता एका जन्माच्या शेवटी कृपाळू वा दया येईल पोटी. देवालाच काळजी, कारण त्याचं नामस्मरण सुरू करण्यासाठी तोच कोणाला तरी पाठवत असतो. या ठिकाणी ते सुद्धा होईल. आणि आजही माझ्याकडे सेवा आलेली आहे, नंतर महाप्रसाद सुद्धा आहे.
जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून संत कृपेने आपल्या जीवनामध्ये झालेला बदल व्यक्त करतात. सर्व तुम्ही चिंतन ऐकणारे मंडळी आहेत. आम्ही दरवर्षी पाहतो, तुम्हाला काही इकडे तिकडे जास्त काय सांगितलेलं तुम्ही न ऐकणारे मंडळी आहेत. तुम्ही अगदी चिंतन ऐकणारे मंडळी आहेत. सर्व शिकलेले आहेत. काही शिक्षक वर्ग आहेत, अनेक क्षेत्रातील आहेत, काही फौजी आहेत. सर्वांना पटेल रुचेल असं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. करीलच असं नाही, प्रयत्न करतो. कारण कसं असतंय, करतो म्हटले की मग ते अहंकार जागृत होतो. त्यामुळं प्रयत्न करतो साधू संतांच्या. तुम्ही जशी मला बुद्धी देताल तशी. कारण श्रोते मंडळी म्हणजे सामान्य नाही महाराज. आळंदीतले मालक ज्ञानोबरायाने तुम्हाला भगवान शंकराची उपमा दिली. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. साक्षात भगवान शंकराच्या रूपाने तुम्ही समोर बसलेले आहात. तुकोबरा या अभंगातून आपल्या जीवनामध्ये संत कृपेने झालेला बदल व्यक्त करतात. ऐका, जीव म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये बदल हा त्याचा स्थायी भाव आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. मग अगदी लहान जरी असेल तरी त्याला वाटतं जीवनात बदल झाला पाहिजे. मोठा जरी असेल त्याच्या जीवनामध्ये वाटतं बदल झाला पाहिजे. गरिबातला गरीब असेल, श्रीमंतातला श्रीमंत असेल, ज्ञानातला ज्ञानी असेल, अज्ञानातला अज्ञानी असेल, कोणी जरी असला तरी जीवनामध्ये काहीतरी बदल व्हावा ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. विठाला विठाला विठला विठला आणि बदल हा स्थायी भाव आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं जीवन बदललं पाहिजे, काहीतरी नवीन मिळालं पाहिजे. पण एक सांगतो, बदल हा 2 प्रकारचा आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये बदल होतो, पण 2 प्रकाराने बदल होतो. एक जो बदल आहे त्याला ऊर्ध्वगामी बदल म्हणतात, आणि दुसरा जो बदल आहे त्याला अधोगामी बदल म्हणतात. आता शब्द थोडे जड वाटतील, सोपं करतो. ऊर्ध्वगामी बदल म्हणजे खालून वर जाणे, आणि अधोगामी बदल म्हणजे वरून खाली येणे. म्हणजे आहे त्या परिस्थितीपासून वर जाणे हा ऊर्ध्वगामी बदल, आणि आहे त्या परिस्थितीपासून खाली येणे हा अधोगामी बदल. हे दोन्ही बदल माणसाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडतात. मग संसारात असो, परमार्थात असो, हे दोन्ही बदल निश्चित ठरलेले आहेत. म्हणजे दोन्ही बदल होतात. ह्या बदल होण्याला कारण काय? तर हा जो बदल होतो, ऊर्ध्वगामी बदल होत असेल आणि अधोगामी जरी बदल होत असेल तरी त्याला कारण फक्त संगती. विठाला विठाला विठला बदल हा प्रत्येकाला अपेक्षित आहे. किती श्रीमंत असू द्या, किती गरीब असू द्या, त्याला वाटतं जीवन काहीतरी बदल झाला पाहिजे. तुम्हाला व्यवहार दृष्टीने पटवून देतो बदल कसा आहे. त्या स्थितीपासून सुद्धा त्याला वाटतं याच्यापेक्षा काहीतरी वेगळं जीवन झालं पाहिजे. असंच एका गावामध्ये मंदिराचं काम सुरू होतं. आपल्या गावात जसं आहे तसं मंदिराचं काम सुरू होतं. आणि मंदिराचं काम सुरू असताना मजूर काम करत होते. दुपारची वेळ झाली, 1-1:30ची वेळ होती, आणि जेवणाची सुट्टी झाली. 2 कुटुंब काम करण्यासाठी होते मजूर म्हणून. आणि त्याच गावामध्ये मंदिराच्या शेजारी 3 ते 4 मजली बिल्डिंग होती, एक जणाची बंगला होता. तिथं बी एक कुटुंब राहत होतं. आता एक श्रीमंत कुटुंब आहे आणि हे मजूर कुटुंब आहे. त्या श्रीमंताच्या बायकोनं आपल्या मालकाला ड्युटीला जाण्याच्या अगोदर सकाळी सांगितलं, मालक तुम्हाला माहिती का आज कोणचा दिवस आहे? तो म्हटलं कोणचा वार आहे आज, कोणचा दिवस आहे? ते म्हणले अहो आज आपल्या लग्नाचा काय वाढदिवस. ते म्हणलं असं आहे का, वाटोळं झालेला दिवस आहे काय की? म्हणलं म्हणजे वाढदिवस आहे. तुम्ही ड्युटीहून लवकर घरी या, आपल्याला दोघालाही सोबत काय करायचंय, कमीत कमी लग्नाच्या वाढदिवसाचा तरी सोबत जेवा, पण दुपारी लवकर घरी या. ठीक आहे म्हटला, येतो. 11 वाजले, फोन केला, झालं का काम? तो म्हणला नाही अजून वेळ लागेल. 12 वाजले, फोन केला, कधी येत आहे? ते म्हणलं आलोच, अर्ध्या तासामध्ये येतो, अजून काम बाकी आहे. परत 1 वाजता फोन केला. शेवटी त्याचाच फोन आला तिला की काम एवढं ऑफिसमध्ये आहे, मी आता काय येऊ शकत नाही, मला संध्याकाळ होईल यायला, तू जेवून घे. लग्नाचा वाढदिवस होता. आता नटून सजून बसली होती बिचारी, कारण बायाचा स्वभाव आहे, मातीला चालल्या तरी नटूनच जाणार, ह्या नटण्याचा स्वभाव. शेवटी राग आला, तन 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 करीत दुसऱ्या मजल्यावर आली.
अहो खिडकीत बसली, मेकअप वगैरे सगळं उतरून टाकलं आणि तिची नजर गेली त्या मंदिराचं काम सुरू होतं का त्या कुटुंबाकडे. ते दोघं नवरा बायको, एकची वेळ झालती, जेवणाची सुट्टी झालती, दोघं नवरा बायको बसून खाली बसून मस्त दोघं जेवू लागले. आणि ही खिडकीतून पाहत होती कोण, त्या कोट्या देशाची बायको. ती मनात म्हणती असं भाग्य माझ्या नशिबात कधी येईल. कसं ते नवरा बायकोचं सोबत जेवण्याचं, ते किती आनंदाने जेवतात. काय करायचं म्हणे, या 3 मजली इमारत आहे पण काडीचं सुख नाही म्हणली. ते कुटुंब किती सुखानं जेवतंय. आणि ते दोघं जेवत असताना तिच्याकडे पाहू लागली ती मजुराची बायको खिडकीत बसलेलीकडे. म्हणली तिचं किती भाग्य आहे, दारात 2 गाड्या आहेत, एवढा मोठा बंगला आहे, ते मला कधी मिळेल. म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये ती बी सुखी नाही आणि आहे त्या परिस्थितीमध्ये ही मजुराची बी सुखी नाही. म्हणजे तिला वाटतंय असा बदल झाला पाहिजे, तिला वाटतंय असा काहीतरी बदल झाला पाहिजे. म्हणजे ऊर्ध्वगामी बदल, अधोगामी बदल, दोन्ही बदल माणसाला व्हावे वाटतं. पण हे दोन्ही बदल, अहो मोठ्याचं उदाहरण देतो. आता त्यांना वैकुंठवासी म्हणावं लागते, भारतरत्न लता मंगेशकर. त्यांना सुद्धा त्यांचं ज्यावेळेस देहावसान झालं, काही त्यांच्या टी व्हीवर मुलाखती येत होत्या जुन्या, त्याच्यात त्यांना एक प्रश्न विचारला होता की लता दिदी, जवळजवळ तुम्ही 35-36 हजार गाणे गायलेत आणि जवळजवळ 25 ते 30 भाषेमध्ये गाणे गायलेत, एवढं तुम्हाला भारतरत्न पुरस्कार मिळाला, एकदम एवढं ऐश्वर्य संपन्न जीवन, सगळं अगदी प्रसिद्धीच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत एवढं संपूर्ण जीवन तुम्हाला लाभलंय. तुम्हाला पुढचा जन्म जर मिळायचा असेल तर तुम्ही काय इच्छा करता, नेमका लता मंगेशकर म्हणून जन्माला यावं का दुसरं काही. ती म्हणे मी देवाला, लता दिदी म्हणले मी देवाला एकच प्रार्थना करते, हो मला लता मंगेशकर म्हणून काय जन्माला घालू नको, दुसऱ्या काहीतरी घरात घाल. म्हणजे त्या सुद्धा जीवनात त्या सुखी नव्हत्या. त्यांना सुद्धा वाटलं पुढच्या जन्मात आपल्याला बदल झाला. व्यवहारात सुद्धा आपल्या त्याच आहे. रोजच्या राहण्यात काय वाटतंय आपल्याला, बदल असावा. रोजचे कपडे घालण्यात, रोजचा बदल, कपडे घालण्यात बदल असा वाटतो, रोजच्या राहण्यात बदल असतो. एवढंच नाही, काही काही माणसं असे तर रोजचा भांग सुद्धा वेगवेगळं पाडण्यात तयारीत असते. तेच जेवण रोज जे वाटतंय का, जेवणात सुद्धा काय वाटतो, बदल व्हावा वाटतो. बायको लई शिवाय दिली, बायकोच्या स्वभावात तुम्ही बायको बदलण्याचा प्रयत्न करू नका. शिवाय दिली मी त्याला वाटलं बदलायला सांगतात काही. म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला बदल व्हावा वाटतो. मग बदल हा स्थायी भाव आहे, तर बदल 2 पद्धतीचा आपण पाहिला, ऊर्ध्वगामी बदल आणि अधोगामी बदल. हा दोन्ही प्रकारचा बदल फक्त संत संगतीमध्ये होतो महाराज. जीवनाचा उद्धार जरी होण्यास कारण काय असेल तर संगती, आणि जीवनाचं पतन जरी होण्यास काय असेल तरी त्याला संगती. पतन उदार संगाचा महिमा, पतन उदार संगाचा महिमा, आदमा संत सेवे, संत सेवे त्या जावे आदमा संत सेवे. पतन उदार संगाचा महिमा, पतन उदार संगाचा महिमा, त्या जावे आदमा संत सेवे, संत सेवे त्या जावे आदमा संत सेवे. पतन उदार संगाचा महिमा, 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 त्या जावे आदमा संत सेवे, संत सेवे त्या जावे आदमा संत सेवे. पतन उदार संगाचा महिमा, पतन उदार संगाचा महिमा, त्या जावे आदमा संत सेवे, संत सेवे त्या जावे आदमा